पेपर एनालिसिससाठी सर्वात आधी तुमचा पेपर आहे, समजा आता रिसेंटली मागच्या वर्षी झालेला जो पेपर आहे तुम्ही समोर ठेवा. पहिले एक्झाम्पल तुम्ही समजा आता पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट समोर घेताय. तर ते इकॉनॉमिक्सवरती 15 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्यातले तुम्ही समजा कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय. तर त्यातले पहिले तर हे बघा, की डायरेक्ट कन्सेप्च्युअल किती विचारलेले प्रश्न आहेत आणि कोणत्या गोष्टीवरती विचारलेलं आहे. ते तिथे एक शॉर्टमध्ये लिहा. उदाहरणार्थ पॉवर्टी गरिबीवरती विचारलं, तिथे गरिबी लिहून टाका. 5 इयर प्लॅन्स बद्दल विचारलं, तिथे शॉर्टमध्ये 5 इयर प्लॅन्स लिहा. वित्त आयोगाबद्दल विचारले ते लिहा. असं 5 वर्षाचं करा तुम्ही. 5 ते 7 वर्षाचं. आणि आता वित्त आयोग आहे. तुम्ही असंही करू शकता, एक टेबल बनवा. याच्या अगोदरच्याही लाईव्ह व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. टेबल बनवायचा, की ज्याच्यामध्ये समजा आता 2025, 2024 असं कॉलम करायचे. आता जे काही 15 क्वेश्चन विचारलेले आहेत. क्वेश्चन फर्स्ट त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं. पॉवर्टी कन्सेप्च्युअल आहे का? त्याच्यावरती तुम्हाला फॅक्च्युअल डेटा विचारलेला काय शॉर्टमध्ये एक लिहायचं. दुसरा क्वेश्चन त्या कॉलममध्ये लिहिणार. तुम्ही जे काही प्रश्न विचारले शॉर्टमध्ये तुम्ही असं लिहून टाकणार. एक हा तुमचा कॉलम झाला. दुसरा 2024 चा सेम त्यालाही तसंच एनालिसिस करा. मग त्याच्यामुळे काय होईल? मग तुम्हाला सलग कळेल ह्या 5 ते 7 वर्षामध्ये कुठल्या टॉपिकवरती, कुठल्या मुद्द्यावरती रिपीट क्वेश्चन विचारलेत आणि मी काय वाचायला पाहिजे, मी काय नकोय आणि जरी हा टॉपिक विचारला जातो तर कशाप्रकारे विचारला जातो. कन्सेप्च्युअल विचारतात का आकडेवारी विचारतात? नेमका त्यांचा विचारण्याचा अँगल काय हे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचं एनालिसिस करू शकतात. त्याच्यासाठी